नमस्कार. 20 ते 25 दिवसा अगोदर आपण या मक्याची लागवण ही केली होती आणि याचा व्हिडिओ आपण सफरचंद गुरु या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केला होता. तर ही मक्याची लागवण अशी केली होती की आपण हे 2 ते 2.5 एकर शेत आहे, याच्यामध्ये आपण बेड तयार केले होते अगोदर हे याच्यामध्ये पलटीपाल केली होती. त्याच्यानंतर रोटर मारला होता पूर्ण शेतामध्ये आणि त्याच्यानंतर व्यवस्थित कामगिरी करून आपण याच्यामध्ये हे बेड तयार करून घेतले होते. आणि बेड तयार करून त्याच्यावरती आपण जे मशीन राहते मक्का लागवण करायची, जे गोल मशीन राहते त्याच्यामध्ये दाणे टाकून याच्यावरती आपण बेडवरती ही मक्याची लागवण आपण केली होती. आणि त्याचा व्हिडिओ आपण 10 ते 15 दिवसा अगोदर सफरचंद गुरु या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केला होता. आणि हा मक्का आता आपल्याला हे ते 2-2 हित हा मक्का आता आपला झालेला आहे, आपण बघू शकता. हे जे बेड तयार केले होते आपण आणि या बेडवरती मक्याची लागवण, ही दोन्ही साईडने मक्याची लागवण ही आपण केली होती. आणि त्याच्या मधामध्ये एक ठिबकची नळी टाकून याला कोणत्याच प्रकारचं आपण खालचं पाणी दिलेलं नाही किंवा कोणत्याच प्रकारची शीप याच्यावर मांडलेली नाही. आणि पूर्ण शेतामध्ये ठिबक टाकलेलं आहे, आपण बघू शकता. हे एकच नळी, 2 नळी न टाकता एकच नळी या सेंटरमध्ये आपण टाकलेली आहे, हे आपल्याला दिसत आहे. आणि एकाच नळीनं हे थेंब थेंब पाणी आहे हे दोन्ही साईडनं जात आहे. व्यवस्थित पाणी जे आहे ते मक्याला दोन्ही साईडने मिळत आहे. जेव्हा लागवण केली होती तेव्हा सुरुवातीला हा मक्का निघणं चालूच झालेला होता, तेव्हा आपल्याला व्यवस्थित दिसत नव्हतं. पण आता हा आपला मक्का कशा पद्धतीने निघलेला आहे ते आपण बघू शकता. या मक्याची मूवमेंट, वाढ कशी झालेली आहे, व्यवस्थितपणे अशी मक्याची वाढ ही होत आहे. आणि याच्यामध्ये आपण याच्या अगोदर याच्यामध्ये एक तणनाशकचा फवारा पण केला होता. आणि त्याच्यानंतर तणनाशकचा फवारा झाल्यानंतर अळीचा फवारासुद्धा, तणनाशकचा फवारा झाल्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर अळीचा फवारा आपण या शेतामध्ये केला होता. त्याच्यामध्ये आता तणनाशकचा पण याच्यामध्ये नाईट झालेला आपण बघू शकता. दशीसुद्धा त्यांना गवताची याच्यामध्ये निघालेले नाही, तण हे कोणत्याच प्रकारचं तण याच्यामध्ये निघालेलं नाही. आणि अळी याच्यामध्ये थोडी आली होती, त्यावेळेस आपण व्हिडिओ बनवला होता, त्यावेळेस दाखवली होती. आणि अळी पण आता कोणत्याच प्रकारची याच्यावर अळी राहिलेली नाही, आपण बघू शकता. एकदम मक्याचे पान जे आहे एकदम क्लिअर पान दिसत आहे, कोणत्याही प्रकारचं याच्यामध्ये कुरतळलेलं नाही, कोणत्याही प्रकारचा दंश वगैरे हा अळीने याच्यामध्ये केलेला नाही. व्यवस्थितपणे मग या अळीच्या फवाराला जास्त दिवस झालेले नाही, तरी पण याचा रिझल्ट एकदम व्यवस्थित आपल्याला मिळालेला आहे. फक्त 3 ते 4 दिवस आपण याच्या अगोदर फवारा अळीचा हा मारला होता. हे पूर्ण शेताचा व्हिडिओ आपण बघू शकता की मक्का हा कसा बहरलेला आहे. व्यवस्थितपणे असा मक्का हा निघालेला आहे. तर याला आपण SRT पद्धत म्हणतो. मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण सांगितलं होतं की SRT पद्धतीचं महत्त्व काय आहे. SRT पद्धत म्हणजे एक वेळ पलटीपार मारून त्याच्यामध्ये रोटर मारून व्यवस्थितपणे शेताची कामगिरी एक वेळच चांगली कामगिरी करून घ्यायची. आणि एक वेळ चांगली कामगिरी केल्यानंतर याच्यामुळे व्यवस्थितपणे असे चांगले उंच आणि रुंद बेड हे 4 ते 4.5 फुटापर्यंत बेड हे तयार करून घ्यायचे. आणि या बेडवरती लागवण करायची. हे बेडचं उद्दिष्ट असं आहे की हे बेड एक वेळच आपल्याला चांगली कामगिरी करून हे 7 ते 8 वर्षापर्यंत हे बेड आपल्याला मोडायचे नाहीत. हे बेड अशाच स्वरूपाचे आपल्याला आता ठेवायचे आहेत. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की याच्यामध्ये वखराची कामगिरी किंवा डवऱ्याची कामगिरी हे करायचं काम नाही का? तर बिलकुल कोणत्याच प्रकारची याच्यामध्ये आता कामगिरी आपण करणार नाही. याच्यामध्ये फक्त मारायचं काम पडलं तर आपण याच्यामध्ये आता फवारे त्याच्यापुढे मारणार आहोत. अळीचा फवारा याच्यामध्ये आता तणनाशकचा पण फवारा याच्यामध्ये मारायचं काम नाही, कारण हा मक्का जसा जसा वाढणार आहे तसा याच्यामध्ये गवताचं प्रमाण जे आहे ते कमी होणार आहे. कारण मक्याची सावली जी आहे ते खाली जमिनीवर पडणार आहे आणि त्याच्यामुळे सावलीमुळे याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं तण हे आपलं याच्यामध्ये निघणार नाही. तो एक फायदा आपल्याला इथं होणार आहे. फक्त याच्यामध्ये जशी अळीचं प्रमाण वाढेल, आता थंडीचे दिवस आहेत, थंडीच्या दिवसामध्ये अळी ही जास्त येते, तर अळीचं प्रमाण जसं वाढणार आहे तसे आपल्याला जास्तीत जास्त 3 ते 4 फवारे याच्यामध्ये आपल्याला अळीचे हे घ्यावे लागणार आहेत. त्याच्यानंतर आपल्याला कोणत्याच प्रकारची याच्यामध्ये बेडवरती लागवण केल्यामुळे याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची आपल्याला कामगिरी, डवरा किंवा वखर किंवा खुरपणी, नांगरणी कोणत्याच प्रकारची कामगिरी करायची नाही. आणि ही कामगिरी आपल्याला कमीत कमी 7 ते 8 वर्ष हे बेड असे ठेवून याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची कामगिरी न करता पुढच्या पिकाला पण अशीच लागवण याच्यामध्ये तयार आपल्याला करायची आहे.
याच्यामध्ये पुढचं पीक म्हणजे आपण कोणतं पण याच्यामध्ये पीक घेऊ शकतो. याच्यामध्ये आपण हरभरा घेऊ शकतो. याच्यामध्ये आपण पराठीचं पीक, कापसाचं पीक घेऊ शकतो. त्याच्यानंतर तुरीचं पीकसुद्धा घेऊ शकतो. आणि पण अशा प्रकारचे बहुतेक प्रकारची पिके आहेत ते आपण घेऊ शकतो. तर आपल्याला याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची नंतर कामगिरी करायची नाही. 7 ते 8 वर्ष हे बेड अशाच तयार करू राहायचे. असेच बेड आपले राहणार आहेत. आणि त्याच्यामध्ये फक्त लागवण आपल्याला ही मशीनने, टोकन यंत्राने आपल्याला लागवण करायची आहे. आणि ही या बेडवरती आपल्याला लागवण अशा प्रकारे करायची आहे. तर याचा फायदा आपल्याला असा होणार आहे, याला आपण SRT पद्धत असे म्हणतो. SRT पद्धत म्हणजे याच्यामध्ये आपला खर्च जो आहे तो खूप खर्च वाचणार आहे. आणि तो खर्च जर आपला वाचला तर आपला उत्पादनात भर पडेल. उत्पादनात भर पडले म्हणजे खर्च जो होणार नाही, एक तर ते पैसे आपल्याला वाचतील, म्हणजे त्याचा फायदा होईल. आणि उत्पादन याच्यामध्ये जास्त होईल. उत्पादन असे जास्त होईल की 7 ते 8 वर्षानंतर हे बेड असेच ठेवल्यानंतर याच्यामध्ये जीवाणू तयार होणार आहेत. आपण बघू शकता की धुऱ्यामधलं जे आहे, आपला धुरा जो राहतो, तर धुऱ्यावरती कोणतं बी पीक लावा, तुरीचं तास लावा किंवा कोणतं बी पीक लावा, भाजीपाला लावा, तो एकदम व्यवस्थित येतो. तो याच्यामुळे व्यवस्थित येतो की धुऱ्याला आपण कधीच नांगरटे करत नाही. आपण तिथं उखरी होत नाही आपली जमिनीची. त्याच्यामध्ये जीवाणू हे खूप प्रकारचे असे 20 ते 25 वर्षा अगोदर जेव्हापासून आपण जमीन ही झालेली असते, जेव्हापासून धुरा तयार झालेला असतो, तर त्या धुऱ्याला आपण हात लावत नाही. तिथं नांगरटी होत नाही, तिथं उखरी होत नाही. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये असे भरपूर सारे जीवाणू हे जमिनीमध्ये तयार होतात. आणि त्याचमुळे आपण धुऱ्यामध्ये जे बी पीक लावतो, तुरीचं पीक म्हणा, भाजीपाला म्हणा, कोणता मेथी, सांबार, हा एकदम जबरदस्त प्रकारे आपला तिथं निघतो आणि एकदम ऑर्गॅनिक राहतो. तर कोणत्याच प्रकारचा आपल्याला फवारा मारायचं काम जे हे पडत नाही. तशाच प्रकारे हे उद्दिष्ट आपलं याच्यामध्ये असं आहे की आपण हे जी SRT शेती केली, जी बेड तयार केले 7 ते 8 वर्षापर्यंत, हे बेड आपल्याला मोडायचे नाहीत. आणि याच बेडवरच कोणत्याच प्रकारची कामगिरी न करता याच्यावरच समोर जे पण पीक घ्यायचं आहे त्याचं बी याच्यामध्ये लावून ते पीक आपण घेणार आहोत. आणि हे बेड 7 ते 8 वर्षानंतर असेच राहणार असून जसे याला दिवस होतील तसे याच्यामध्ये जीवाणू तयार होतील. म्हणजे याच्यामध्ये शेणखत टाकायचं सुद्धा आपल्याला काम नाही. आणि जीवाणू जर एक वेळ तयार झाले तर आपल्याला उत्पादन हे हमखास हे दुप्पट उत्पादन आपल्याला याच्यामध्ये भेटून होईल. आणि दुप्पट उत्पादनमध्ये की आपला फायदा तो येथे होणार आहे. ही SRT शेती आपण बघू शकता की आता दिवसेंदिवस याचं प्रमाण जे आहे खूप वाढत आहे. तर अगोदर पण भरपूर सारे व्हिडिओ हे यूट्यूबवरती अवेलेबल आहेत. ती SRT म्हणून आपण सर्च बॉक्समध्ये टाकून बघू शकता की SRT शेती म्हणजे नेमकं काय, त्याचा उद्दिष्ट आपल्याला तिथं आपल्याला व्हिडिओमध्ये दिसून येईल. भरपूर सारे व्हिडिओ आहेत ते आपण बघू शकता. तर याच्यामध्ये आम्ही अगोदर तिथं औरंगाबाद साईडला पूर्ण SRT शेती करतात लोक, तर तिथं अगोदर व्हिजिट दिली. तर त्यांची जमीन यांच्यापेक्षा पण अशी खूप दगडाची जमीन आहे, माती वगैरे म्हणून खूप कमी दिसते. तर तिथं उत्पादन एकदम आपल्याला विक्रमी उत्पादन शेतकऱ्यांचं तिथं दिसलं. आणि त्याच्यानंतरच आपण हा निर्णय घेतला की आपल्याला पण ही SRT शेती आता आपल्याला चालू करायची आहे. आणि धीरे धीरे आपण ही SRT शेती केल्यानंतर बाकी शेतकऱ्यांनासुद्धा हे दिसून येईल की यांना काय फायदा होत आहे आणि यांचा खर्च कुठं वाचत आहे आणि उत्पादन कसं वाढत आहे. तर ते बघून बाकीचे शेतकरीसुद्धा धीरे धीरे आपण चालू केल्यानंतर त्यांना हे दिसून येईल आणि ते पण हे अंमलात आणतील. तर याच्यामध्ये आपला भरपूर सारा खर्च असा वाचत आहे. 7 ते 8 वर्षाचा आपला नांगरटीचा खर्च कमीत कमी 1200 रुपये एकर जो आहे तो नांगरटी राहतं. आणि 1200 रुपये एकर जे आहे ते रोटर राहतं. तो 8 ते 10 वर्षानंतर तो कमीत कमी 50 ते 60 हजार रुपये खर्च आपला वाचणार आहे. तो 50-60 हजार रुपये खर्च आणि डवऱ्याचा खर्च असा कमीत कमी 8 ते 10 वर्षाचा खर्च आपल्याला बिलकुल होणार नाही. आणि तो खर्च आपल्याला उत्पादन एखाद्या वेळेस कमी झाले तर तो खर्च आपला वाचल्यामुळे आपण कधीच घाट्यात जाणार नाही. जसं आपण हा मक्का वाढेल तसा याचे व्हिडिओ आपण आपल्याला यूट्यूब चॅनलवरती आपण टाकत राहू आणि आपल्याला ते दिसत राहील.
याच्यामध्ये ठिबकची निवडीचा फायदा असा आहे की आपल्याला इथं उभं राहून पाणी द्यायचं काम नाही, एक वेळ बटन दाबून द्यायचं आणि पूर्ण शेताला याच्यामध्ये आपण हे पाणी मिळणार आहे, एकसारखं पाणी मिळणार आहे याच्यामध्ये. म्हणजे पाण्याचं वेस्टेजसुद्धा आपलं इथं वाचणार आहे आणि उभं राहून इथं पाणी द्यायचं गरज नाही आपल्याला. म्हणजे शेतात पण हजर राहावंच लागेल असं काही याच्यामध्ये अर्जंट नाही आहे. आणि दुसरं एक म्हणजे आपण खतं जे वरून टाकतो ते खतं आपले भरपूर सारे खतं जे आहेत वेस्टेज जातात आणि वेस्टेजचं जाऊ द्या, पण ते खत ताबडतोब लागत नाही. खत टाकल्यानंतर खालचं जे आपण उन्हाळून खत टाकतो किंवा फेकून खत टाकतो, ते खत टाकल्यानंतर कमीत कमी 25 ते 30 दिवस या मक्याला किंवा कोणत्याही पिकाला म्हणा, ते आपल्याला खत लागायला 25 ते 30 दिवस टाईम लागतो. तर याच्यामध्ये ठिबकमध्ये आपण जास्त महागीचे खतंसुद्धा वापरलेले नाहीत. बस 2 ते 3च थैल्या आपण मोठ्या आणून किंवा वॉटर सोल्युबल खतं स्पेशल मिळतात, ते वॉटर सोल्युबल खतं आणून आपण ड्रीपद्वारे सोडू शकतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपला खत जे आहे ते ताबडतोब खत लागते, वेळेवर खत लागते आणि त्याचा पिकाला फायदा होतो. तर जसे जसे आपण मक्का हा वाढेल तसे तसे याचे व्हिडिओ आपण बनवत जाऊ आणि ही SRT शेती कशी फायद्याची ठरेल आणि याचा कसं उत्पादनामध्ये याची वाढ होईल ते शेवटपर्यंत, जेव्हापर्यंत मक्याचे हार्वेस्टिंग मक्का लागेल, मक्याचं कणूस बनेल, मक्याचे हार्वेस्टिंग होईल, तर तोपर्यंत व्हिडिओ आपण बनवत राहू. आणि झळती कशी काय लागेल, उत्पादनात किती भर पडेल, तर याचे पण व्हिडिओ आपण बनवत राहू आणि तसे तसे आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत राहू. म्हणजे आपल्याला जर याचा फायदा झाला तर नेमकंच आपण पण जे व्ह्युअर्स आहेत आपले, ते पण याचा फायदा घेतील आणि ते पण या शेतीचा SRT शेतीचा अवलंब करतील. तर आपण बघू शकता की मक्का हा एकदम व्यवस्थित निघाला. तर आपण आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आणि या शेतीचा अवलंब करावा आणि आपल्या उत्पादनात वाढ करावी आणि खर्चात बचत करावी, हेच आपले उद्दिष्ट आहे. आणि सर्वजण SRT शेतीचा धीरे धीरे अवलंब करावा, तर अशी आपण आपले उद्दिष्ट आहे. तर धन्यवाद.